कर्नाटकातील बेंगलोरच्या नजीक झालेल्या भीषण अपघातातील ठार झालेल्या मृतांवर जत तालुक्यातल्या मोरबगी येथे अंत्यसंस्कार पार पडलेत। काल सकाळी मूळचे जत तालुक्यातील मोरबगी येथील असणारे चंद्रम इगप्पगोळ हे कुटुंब गावी येत असताना त्यांच्या गाडीवर कंटेनर पडल्याने चिरडून 6 जण ठार झाले होते। अपघातात चंद्राम इरगोंडा इगप्पगोळ, पत्नी गौरम्मा चंद्राम इगप्पगोळ, मुलगा ज्ञान इगप्पगोळ, मुलगी दीक्षा इगप्पगोळ, विजयलक्ष्मी मल्लिकनाथ इगप्पगोळ टकळकी, आर्या मल्लिकनाथ इगप्पगोळ टकळकी यांचा जागीच मृत्यू झाला। ते सर्वजण ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्ताने बंगळूरवरून आपल्या मोरबगी गावाकडे येत होते। चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 महिन्यांपूर्वीच 1.5 कोटींची नवी कार खरेदी केली होती। बेंगळुरू तुकुमूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ कार आली असताना तुकुमूरहून बेंगळुरूकडे निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटलाय। कंटेनर डिव्हायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोरून येणाऱ्या चंद्राम इरगोंडा इगप्पगोळ यांच्या कारवर कोसळला। यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। यानंतर सकाळी सर्व मृतदेह मोरबगी या गावात आणण्यात आले होते। यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता। गावात मृतदेह दाखल होताच संपूर्ण गाव सुन्न झालं होतं। त्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले। या सर्वांच्यावर मोरबगी या गावामध्ये सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले। तासगाव तालुक्यात आगाप घेतलेल्या छाटण्यांचा हंगाम सुरू झाला असून तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्यांची द्राक्ष विक्री सुरू झाली आहे। परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष खरेदी सुरू झाली आहे। आगाप द्राक्ष पेटीला 440 रुपये उच्चांकी दराची सलामी मिळाली आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना अच्छे दिन आलेत। तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत। त्यात तासगाव पूर्व भागात सप्टेंबर महिन्यात आगाप छाटण्या घेतल्या जातात। मणेराजुरी, सावर्डे, गव्हाण, अंजनी, सावळाज आणि डोंगर सोनी या गावातून आगाप छाटणी घेतली जाते। सप्टेंबर महिन्यातील छाटणी घेतलेली द्राक्षे आता परिपक्व झाली आहेत आणि विक्रीही योग्य झाली आहेत। सुपर सोनाका, माणिक चमन, कृष्णा सीडलेस SS या जातीच्या वाणास मोठी मागणी वाढू लागली आहे। परप्रांतीय दलाल प्लॉट खरेदीसाठी द्राक्ष बागातून फिरू लागलेत। यावर्षी सप्टेंबर महिना छाटणी घेतल्यापासून सारखा पाऊस सुरू असल्याने द्राक्ष बागेच्या त्यांनी छाटण्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या नाहीत। अनेक द्राक्ष बागांचे अतिपावसाने द्राक्ष घड कुजल्याने नुकसान झाले। त्यामुळे द्राक्ष बागेत द्राक्षे अतिशय कमी प्रमाणात निघतायत। तरीही काही द्राक्ष बागायतदारांनी जीवापाड जपलेल्या द्राक्षास उच्चांकी दर मिळू लागलाय। सुमारे 300 ते 450 रुपये 4 किलो सरासरी दराने द्राक्ष विक्री होऊ लागले। त्यामुळे द्राक्ष कमी असली तरीही चांगला दर मिळाल्यामुळे प्लॉटचे पैसे होत आहेत। त्यामुळे द्राक्ष बागायतदारात समाधानाचं वातावरण आहे। अनेक व्यापारी मणेराजुरी आणि सावळज भागात दाखल झाले असून त्यांच्याकडून प्लॉट खरेदीही सुरू झाली आहे। राज्यात शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर खासगीकरणाचं संकट आलंय। राज्याच्या दुर्गम भागात असलेल्या 15,000 शाळांपैकी 14,783 शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। या शाळांमध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थी नसल्याचे कारण देऊन या शाळा बंद केल्या जाणार आहेत। त्याबाबतचा शासन निर्णय झालाय। या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले सुमारे 2 लाख विद्यार्थी बालमजुरीकडे वळण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे मत पद्मश्री P. साईनाथ यांनी व्यक्त केलंय। ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. बाबूराव गुरव यांच्या 75 निमित्त त्यांचा येथे सपत्नीक सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी P. साईनाथ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अरुण लाड, संजय आवटे, वैभव नाईकवाडी उपस्थित होते। बाबूराव गुरव यांचा VY पाटील, सुभाष पाटील यांच्या हस्ते काठी, घोंगडे, महात्मा फुले पगडी आणि मानपत्र देऊन त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना P. साईनाथ यांनी महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्राविषयीचं वास्तव मांडले। आज कृषी क्षेत्रावरही खासगीकरणाचं भूत आहे। देशातील कृषी विद्यापीठे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। या विद्यापीठांमध्ये 10% हे विद्यार्थी शिक्षण घेत नसल्याची स्थिती आहे। शेतीवरील संकटामुळे अनेक लोक गाव सोडून गेलेत। गेल्या 30 वर्षात देशात मोठ्या प्रमाणात असमानता वाढली आहे। भारताच्या स्वतंत्र इतिहासात अशी असमानता आपण पाहिली नसल्याचं मत P. साईनाथ यांनी व्यक्त केलंय। मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे असलेले बंद हॉटेल फोडून चोरट्यांनी त्यातील फ्रीज, मिक्सर, कटर, ग्राइंडर मशीन,
ताटे आणि वाट्यांसह 1,22,000चा मुद्देमाल चोरून नेलाय। सदर घरफोडीची घटना 21 डिसेंबर रोजी हॉटेल हिंदवी येथे पहाटेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी बाबासो सलाउद्दीन शिलेदार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बाबासो शिलेदार यांचे कसबे डिग्रज येथे शिलेदार नावाने हॉटेल आहे। शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे 9 वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल बंद करून घरी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास कोणी नसल्याचं पाहून बंद हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। हॉटेलमध्ये ठेवलेला एक मोठा लहान फ्रीज, त्यातील साहित्यासह 7 सीलिंग फॅन आणि एक टेबल फॅन, 1000 आणि 1500 वॅटचे 2 मिक्सर, स्टील बॉडीचे मसाला करण्याचे एक ग्राइंडर मशीन, कांदा कटर मशीन, स्टीलचे हॉट केस 2 सेट, स्टीलची 100 ताटे, स्टीलच्या 200 वाट्या, स्टील ग्लास 70, स्टीलचे 10 पाणी जग, 8 मोठी जर्मनची पातेले, 10 लहान पातेली, 100 स्टीलचे चमचे, स्टीलचे मोठे 10 चमचे, पातेली, झाकण 10, चावी, बेसिन, शॉवर, स्टील गॅस शेगडी, लोखंडी अँगल, 1500 रुपयाची कॅश, फ्राय फॅन, रस्सा जग, 4 कढई, मोठे जर्मनचे 6 डबे, लहान स्टील डबे 8 आणि फ्रीज असा एकूण 1,22,000चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केलं। शनिवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली। यानंतर शिलेदार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। गेल्या काही दिवसांपासून सकाळी कडक ऊन आणि रात्री गारठा असं वातावरण अनुभवायला येते। यातच सलग दुसऱ्या दिवशी आज सकाळी सांगलीत दाट धुक्याची चादर पसरली होती। सकाळी 9 वाजेपर्यंत शहरावर दाट धुके पसरलं होतं। गुलाबी थंडी आणि दाट धुके असं वातावरण सांगलीकरांनी अनुभवलंय। धुक्यामुळे आज सूर्यदर्शन उशिरा घडलंय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील उपनगरांमध्ये धुकं पसरलं होतं। त्यामुळे वाहन चालकांना गाडीच्या लाईट लावून प्रवास करावा लागत होता। वाहतूक संथ गतीने सुरू होती। सांगलीतील तापमान सरासरी 12 ते 15 अंश सेल्सिअस होतं। सांगलीमध्ये आज पारा घसरल्याने पहाटेपासूनच सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली। थंडीचा कडाका वाढल्याने आणि पारा घसरल्याने आज सांगलीकरांनी धुक्याचा सुखद आनंद घेतला। गुलाबी थंडीमध्ये गर्द दाट धुक्यातून मार्ग काढताना जाणारी वाहनं आणि यामुळे सांगलीतील वातावरण हे बदलून गेलं होतं। सांगलीतील अनेक मुख्य मार्गावर धुके पाहायला मिळाले। या वातावरणात सकाळी नियमित फिरायला जाणारे तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून कसरत करावी लागली। सांगलीकरांनी या धुक्याचा मनसोक्त आनंद लुटत या गुलाबी थंडीमध्ये धुक्याचा आस्वाद घेतलाय। मागील काही महिन्यांपासून हवामानाच्या लहरीपणाचा सामना नागरिकांना करावा लागतोय। शेतकऱ्यांकडून उत्पादन आणि विक्री होणाऱ्या बेदाण्यास कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले। वस्तू सेवा कर परिषदेमध्ये बेदाणा करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यापूर्वी बेदाण्यावर 5% वस्तू व सेवा कर आकारला जात होता, तो आता करमुक्त झालाय। वस्तू व सेवा कर परिषदेची 55वी बैठक 21 डिसेंबर पासून जैसलमेर, राजस्थान येथे सुरू झाली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या परिषदेत देशभरातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि मंत्री सहभागी झालेत। या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे करत आहेत। हळद, गूळ याप्रमाणेच बेदाणा कृषी उत्पादन असल्याने त्याला वस्तू व सेवा करातून वगळण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केली होती। त्यास परिषदेत मान्यता देण्यात आल्याने याआधी 5% वस्तू व सेवा कर असणारे मनुके आता करमुक्त झालेत। मनुका, बेदाणे, हळद, गूळ हे महाराष्ट्र मूल्यवर्धित करात करमुक्त होते। मनुका या अपवाद व व्यतिरिक्त इतर सुकामेवा कराच्या कक्षेत येत होता। इतर कुठलीही प्रक्रिया न करता केवळ द्राक्षे सुकवून मनुके तयार करण्यात येतात, त्यामुळे याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत सध्याच्या 5% कर कक्षेतून वगळण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीवर सकारात्मक निर्णय होऊन शेतकऱ्यांकडून उत्पादन करून विक्री होणारे मनुके करमुक्त झालेत। विधानसभा निवडणुकीत जनतेने सर्व बंधने तोडून मला साथ दिली। हा विजय हा जनतेचा असून जनतेचा विश्वास सार्थ ठरेल असं काम करू, अशी ग्वाही आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली आहे। खुंदलापूर, मंदूर, सोनवडे, आरळा, मराठेवाडी येथे आयोजित आभार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते। यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष हनुमंतराव पाटील प्रमुख उपस्थित होते। आभार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी आमदार सत्यजित देशमुख यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले। यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती। या निवडणुकीत विरोधकांकडून अनेक आमिषे दाखवून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले, परंतु जनतेने हे सिद्ध करून दाखवले। जनतेचा निर्णय हा भाजपच्या बाजूने आहे। आता निवडणुका झाल्या, आपणाला या मतदारसंघाच्या विकासासाठी एक होऊन काम करायचे असून समाजातील वंचित घटकांना न्याय द्यायचा आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ कुठेही मागे राहणार नाही। या मतदारसंघातील जनतेने आई वडिलांप्रमाणे मला प्रेम दिले।
जनतेच्या ऋणामध्ये मी राहीन. गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार देशमुख यांनी दिली आहे. डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या मार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यासाठी ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेअंतर्गत सांगलीतील HDFC बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण न करता कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 7 जणांनी तब्बल 1,98,00,000ची फसवणूक केली. या प्रकरणी HDFC बँकेचे अधिकारी रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. सदर फसवणुकीची घटना ही 23 नोव्हेंबर 2022 ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली आहे. मुकुंद जाधव, स्वप्नाली जाधव, सखुबाई जाधव, विजय कराड, राजाराम खरात, अजित दळवी आणि लता जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डिस्ट्रिक्ट ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या मार्फत संचालक आणि CEO संशयित मुकुंद जाधवर यांच्यासह इतर 7 संशयितांनी सांगलीतील HDFC बँकेच्या शाखेतून ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेअंतर्गत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्यासाठी कर्ज मंजूर करून घेतलं. सदरचे कर्ज हे कर्ज घेणाऱ्या कंपनीने सुचवलेल्या 3 व्हेंडर कंपन्यांच्या बँक खात्यावर मंजूर कर्जाची रक्कम HDFC बँकेने पाठवली. सदर प्रकल्प हा 3 महिन्यात पूर्ण करून त्याबाबतची कागदपत्रे बँकेला जमा करणं गरजेचं होतं. ते वेळेत पूर्ण न करता तसेच जी जमीन तारण ठेवली त्यावर प्रकल्प उभा न करता तारण ठेवलेल्या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभा केला नाही आणि बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड देखील केली नाही. सदर फसवणुकीची बाब निदर्शनास येताच HDFC बँकेचे अधिकारी कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.